गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल आफ्टर मार्केट काय काय झालं आहे. तर आफ्टर मार्केट यूएसमध्ये जर आपण पाहिलं तर यूएस मार्केटमध्ये जे काही लॉसेस ट्रम्पच्या एका ट्विटमुळे झाले होते त्यातले ऑलमोस्ट 80% लॉसेस हे काल रिकवर झालेले आहेत. कारण जसं आपल्याला माहितीच आहे की ओव्हर द वीकेंड ट्रम्पने पुन्हा थोडासा सॉफ्टन स्टॅन्स घेतलेला आहे की त्यांनी सांगितलं की चायनाला काळजी करण्याची गरज नाही, आम्ही त्यांना हेल्प करायला तयार आहोत वगैरे वगैरे. त्यामुळे काय झालं की तिथे मार्केट पुन्हा रिकवर करून गेलं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर तो जो युफोरिया होता मार्केट पडण्याचा आणि पुन्हा वर जाण्याचा, तर ते आपल्या मार्केटमध्ये ट्रान्सफर होऊ शकलं नाही. त्याचं कारण असं की काल जेव्हा तिथे मार्केट ऑलमोस्ट 4% डाऊन होतं, म्हणजेच शुक्रवारी रात्री, तर आपल्याकडे काल कुठल्याही प्रकारचा मोठा गॅप डाऊन झाला नाही ना मार्केट क्रॅश झालं. तसंच आज तिथे मार्केट ऑलमोस्ट 2.5-3% ग्रीनमध्ये क्लोज आहे. तरीसुद्धा आपल्या गिफ्ट निफ्टीमध्ये ते ट्रान्सफर झालेलं नाही आणि मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल विथ थोडंसं पॉझिटिव्ह बायस, एवढंच फक्त आपलं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काल रात्री आपला इंडियाचा कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा आलेला आहे जो एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आहे. म्हणजेच काय, इन्फ्लेशन आपल्याकडे कमी कमी होऊ लागलं आहे आणि ते इन्फ्लेशन कमी झाल्यामुळे काय झालं आहे की येणाऱ्या डिसेंबरमध्ये जी MPCची मीटिंग आहे त्याच्यामध्ये 25 बेसिस पॉईंट ते 50 बेसिस पॉईंट एवढा रेट कट होऊ शकतो अशी प्रोबॅबिलिटी निर्माण झाली आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की बँकिंग स्टॉक जे आहेत तर ते निफ्टीला आउट परफॉर्म करत आहेत. म्हणजेच तुम्ही कालही पाहिलं असेल की निफ्टी ऑलमोस्ट पूर्ण दिवसभर रेडमध्ये ट्रेड करत होतं, परंतु फक्त बँक निफ्टी होतं जे मार्केटला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत तर आता रिझल्ट येत आहेत, त्यामुळे रिझल्टचं एक्सपेक्टेशन सुरू आहे. कुठल्या कंपनीचे चांगले रिझल्ट येतील त्याप्रमाणे त्या कंपन्यांना आपण काय म्हणतो की बाईंग आणि सेलिंग त्याच्यामध्ये मेजर प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. आता जर आपण HCLचा जो काल रिझल्ट आला आहे तो जर पाहिला तर तो एक्सपेक्टेशन बीट करून गेलेला आहे. तर आज HCLचा स्टॉक आणि जे काही पूर्ण IT पॅक आहे तर ते फोकसमध्ये राहील. कारण दोन कंपन्यांचे आतापर्यंत रिझल्ट आलेत जे मोठ्या कंपन्या आहेत, तर ते दोन्ही कंपन्यांचे रिझल्ट जे आहेत तर ते एक्सपेक्टेशनपेक्षा बरे आलेले आहेत, फार काही वाईट नाही आहेत. आता जर आपण RBL बँकबद्दल पाहिलं तर RBL बँक आज फोकसमध्ये राहणार आहे. कारण त्याच्यामध्ये एमिरेतमधली एक कंपनी जी आहे तर ती RBLमध्ये कंट्रोलिंग स्टेक घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, त्यांची बोलचाल चालू आहे. त्यामुळे ही गोष्ट RBL बँकसाठी फार एक गुड न्यूज आपण म्हणू शकतो. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये काल जरी मार्केट थोडंसं गॅपडाऊन ओपन झालेलं असलं तरी त्या लेवलपासून थोडंसं वरती जाऊन क्लोज झालं आहे. आणि जसं आपण कालही डिस्कस केलं होतं की 25,180 ही अशी लेवल आहे ज्याच्या खाली जोपर्यंत मार्केट डेली बेसिसवरती क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केट निगेटिव्ह झोनमध्ये जाणार नाही. तर कालही आपण पाहिलं की मार्केट 25,180च्या आसपास पूर्ण दिवसभर ट्रेड करत होतं, परंतु बंद होताना मात्र मार्केट वरती जाऊनच क्लोज झालं आहे. म्हणजेच काय की सध्या तरी मार्केट बाय ऑन डिपच्या फेवरमध्ये आहे. तर आज आहे निफ्टीची एक्सपायरी, त्यामुळे निफ्टीच्या एक्सपायरीचं प्रेशर मार्केटवरती पाहायला मिळतं आहे का ते पाहावं लागेल. आणि जर आज मार्केट 25,180च्या खाली जर क्लोज झालं तर खूप हायली प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट 25,000 सुद्धा ब्रेक करून खाली जाऊ शकतं. परंतु इथे रिझल्ट सीझन चालू आहे, त्यामुळे फेक ब्रेकडाऊन आणि फेक ब्रेकआउट ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात, हे लक्षात असू द्या. त्यामुळे थोडंसं स्टॉक स्पेसिफिकच काम केलेलं खूप चांगलं राहील. कारण जे स्टॉक ऑलरेडी बीटन डाऊन आहेत, खूप जास्त सेलिंग त्याच्यामध्ये झाले आणि रिझल्टची फार काही अपेक्षा नाही आहे, आणि अशा कंपनीने जर चांगलं आउट परफॉर्म करून दिलं तर मग मात्र त्या स्टॉकमध्ये तुम्हाला अचानक फार मोठं सडन स्पाईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता बाकी तर फार काही काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही आहे. ग्लोबल मोमेंटम जर आपण पाहिलं तर मोस्टली पॉझिटिव्ह आहे. FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे, साधारण छोटं आहे, 250-300 कोटींच्या आसपास आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 2,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की एकंदर इन्स्टिट्यूशनल फिगर ही पॉझिटिव्ह आहे.
परंतु ऑप्शनचा डेटा जर आपण पाहिला एफ आय चा, तर एफ आय मार्केटवरती ऑलमोस्ट शॉर्टच आहेत, परंतु जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर ते मार्केटवरती न्यूट्रल आहेत, आणि जे आपल्यासारखे रिटेल ट्रेडर्स आहेत तर ते मार्केटवरती बुलिश आहेत. त्यामुळे आजची एक्सपायरी मोस्ट ऑफ द रेंज बाउंड राहण्याची पॉसिबिलिटी आहे. सगळ्यात जास्त पुट रायटिंग जर आपण पाहिलं तर ते आपल्याला 25,000वरती पाहायला मिळतं, आणि सगळ्यात जास्त जर कॉल रायटिंग आपण पाहिलं तर ते आपल्याला 25,300च्या लेवलला पाहायला मिळतं. म्हणजेच काय, मार्केट हायर साईडला 25,300, डाऊन साईडला 25,000 या लेवलला आपल्याला एका रेंजमध्ये स्क्वीज झालेलं पाहायला मिळेल. आणि आता हा बॉक्स कुठल्या बाजूला ब्रेक करते ते पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण इथनं जर हायर साईडला बॉक्स ब्रेक झाला तर ऑलमोस्ट मार्केटमध्ये 26,000ची लेवल जी आहे तर ती येऊ शकते. आणि बॉक्स जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर डाऊन साईड तशी लिमिटेड आहे. डाऊन साईडला 24,600 ते 24,800 या दरम्यान मार्केट सपोर्ट घेऊ शकतं, अशी सध्या परिस्थिती आहे. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. ग्लोबल मोमेंटम सध्या चांगला आहे त्यामुळे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.